आखा नंदुरबार जिला में जो आदिवासी बांधव है यहाँ की जे आदिवासी तलाई आश्रमशाळा जे काही आदिवासी पैरी बलात्कार आणि लैंगिक शोषण जो प्रकार होतो त्या FIR 23 डिसेंबर 2024 रोजी उद्यानंतर 4 जानेवारी 2026 रोजी त्या जे काही मुख्य आरोपी होता ती यहाँ अटक हुई आणि त्या अटकेनंतर ती यहाँ ज्युडिशियल कस्टडी मिळाल्यानंतर आज तिया जो काही जामिनावर जो सादर करीत ती आपण मुख्य जी काही सुनावणी होती क्रिमिनल बेल ॲप्लिकेशन ते आज शहादा कोर्टामध्ये हुई आणि या जो काही मॅटर होतो सायसिंग मोवाशा बसावेवर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रू PS धडगाव जे पोलीस स्टेशन आहे या मॅटरमध्ये जे काही अपडेट होय ते आज तुम्हा पुढे या सादर करू नका या वीडियो माध्यमातून उपस्थित होइए क्यों के या प्रकरण में जहां त्या आरोपी मुख्याध्यापक विरुद्ध ती गंभीर फिर्याद दाखल होल्यानंतर आरोपी साधारणतः 15 दिवस गायब होतो आणि त्याचबरोबर जे काही एव्हिडन्स होता त्या बी छेडछाड होईनी जाखरी शक्यता होती त्या आधारित मी जहां कंप्लेन जे है त्या आपले सरकार जो पोर्टल है महाराष्ट्र राज्यात या 24 डिसेंबर मी फाईल करी ते तीही नंतर राज्य बाल हक्क आयोग होय किंवा राष्ट्रीय बाल हक्क आयोग होय तीही बी मी तक्रार दाखल करी ते आणि त्यानंतर जहां आरोपी ही 5 दिवस उलट्यानंतर बी अटक ना हुई ई लक्षमा होता हमी या बाबतीमध्ये जो काय आपला राज्य आयोग है अनुसूचित जाती जमाती ती आहे बी तक्रार करीते आणि त्यानंतर SP पवार जे काही तपास अधिकारी होता धडगाव पोलीस स्टेशन ती आपण खूप दबाव येऊ आणि तीही नंतर यापो ती हा आरोपी अटक कोई कारवाई को पड़ी तीही नंतर या आरोपी साधारणतः 4 जानेवारी अटक हुई नंतर ती यहाँ ज्युडिशियल कस्टडी होती आणि ते नंदुरबार जेल में होता आणि आज ती यहाँ सुनावणीवर जापो शहादा जो सेशन कोर्ट होय पोस्को आणि BNS जो काही कायदो है या अंतर्गत जे काही गुन्हो दाखल हुई होती आपो सुनावणी होती आणि जामीने आरोपी मिलून जजबे मिलून जजबे आपो आज सुनावणी हुई तहा या सुनावणी दरम्यान जे काही तपास अधिकारी होतो नापा सरकारी वकील होतो तिया जे काही मांडणी होती ते या ठिकाणी हे कहीत होती कि वो अतिशय गंभीर स्वरूप गुन्हो है ना एना हा गुन्हा में देखे आरोपी जर सोडी दो तहा या वेगळा जे परिणाम होते होई सकता हा ना जे काही पीडित पैदी है ती मानसिकता पर भी या नेगेटिव परिणाम हो सके है आरोपी फरार भी हो सके है आना जर एना आरोपी ही शैक्षणिक क्षेत्र में है एता पवित्र जागी जर एना गुन्हा होता है ना ते भी जामीन जर आपी दो तहा समाज में या वेगड़ी नकारात्मक भूमिका तैयार हो सके हाँ विशेषतः विद्यार्थियों में सुखी संदेश जा सके है ये भूमिका ती सरकारी वकील तपास अधिकारी देते आणि तीही नंतर कोर्टे जे कागदपत्र होते त्या तपासणी करते आरोपी जो सायसिंग मोवाशा बसावे मुख्याध्यापक होय आणि तीही जे काही सह आरोपी होय वार्डनबाई त्या विरुद्ध में जे काही आरोप होता प्रत्यक्षदर्शिनी जहां ना के पहले पाले तहा अल्पवयीन विद्यार्थी व जे काही